रत्ना, ए रत्ना, काय हो सरकार? आलो आलो. गाडी बघ कसा दिसतोय मळा, डोंगराच्या कुशीत हिरवा गार. अगं ह्याला म्हणतात फड. हा ते बघा तुमच्या पायाला काय घाण लागली ती. माझ्या कुठे काय लागलंय? अहो उसाला दिसत लागू नये म्हणून हा म्हटलं. तुमच्या असं होय. हा तुमचं एक काय काय असते बघा. हो एवढं वाटत असेल तर मीठ मिरची घ्या आणि या फडाची दृष्ट काढून टाका. काढून टाका. तुमचं आपलं काहीतरी. काहीतरीच काय. हो दृष्ट काय तुमच्या वाणी गोऱ्या पान माणसालाच लागते होय. बोला की. असं मुक्यागत काय? हा दृष्ट काढून टाका म्हणून उसाची. खरं सांगू, आपल्या लग्नाला 8 वर्ष झाली. पर वराती तुम्ही जशा दिसला ना तशा आज बी दिसतायसा. तुम्हाला एक आठवतं बैलगाडीतलं हो, आम्ही आपलं खुळचटावानी एकटाच बाड 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 करतोया. आम्हाला वाटलं तुम्ही मुक्या का काय. कशाला त्या जुन्या आठवणी. हा ते बी खरंच म्हणा. पर एक सांगू, झालं हे लई झाक झालं बघ. कर्ज फिटलं, डोसक्यावरचं केवढं वज गेलं. असाच ऊस आला तर 4-5 वर्षात या मळ्यात एक झकास पैकी घर बांधूया. मुलं मोठी होतील, सुना येतील. म्हातारपणी तू नुसतं बसायचंस. मी सुनासनी सांगेन, पायानं हिला नुसतं बसून खाया घाला. हिनं लई खस्ता काढल्यात, हिला जपा. हिला जरा तरी सुख लाभू द्या. बीबी असंच म्हणे. बाबानो त्यासनी आता सुख खाऊ दे. लई कष्ट केले त्यांनी. ढोराबरोबर ढोरून राबला म्हणून हे दिसतात तुम्हासनी. आता त्यासनी नुसतं बसून खाऊ खाऊ घाला रा. नुसतं बसून खाऊ घाला. आणि बरं का, उद्या आपण घर बांधलं ना तरी हे झोपडं तसंच ठेवूया. हा कशाला हो? एकाला 3 बाळंतपणं झाली. काढू नये तसलं खडतर तीच काढलं तिथं. उद्या पोरं मोठी झाली म्हणजे त्यासनी बी एक पोत मिळेल. हाव शाळा आली बघा. वही की. हा अरे देवा, माझ्या सोन्या. अरे लेकानो, डोसक्याचा तबला करता का माझ्या? अरे त्याच्या मारी मिनी वाजवा वाजवा बढवा. साळत हे शिकू त्यात रे बाच्या डोसक्याचा तबला कराया. हा दादा, साळत जातोस ते मास्तरच्या डोसक्याला त्रास द्याला का शिकतोस? शिकतो की. वय काय रे दादा, शिकतो का? आणि तू तू बी शाबास. नक्की सांगतो बॅरिस्टर होणार तुम्ही. ओ ऐकलं का? पोरं भुक्याली असतील, खायला द्या ते नासनी. खायला तयार हाय, पर आज एक विपरीत घडलं असतं. काय हो? अबो हे धाकलं
पहिल्याच्या पाया पातूर पोचलं हा? होतं. देवानच वाचवलं बघा. एक विचारू तुम्हाच नाही? विचारा की. अहो आपलं समजे व्यवस्थित झालं तर चांदीचं डोळं करीन असं नवस बोलले होते. नवस फेडायला जाऊया का जत्रेला? हा अहो आपण असं करूया, मळ्याची राखण करायला कोणतरी हवंच. तवा मी घराकडं आणि शेताकडे बी लक्ष द्यायला येईल. तुम्ही पोरासनी घेऊन जाऊन या जत्राला. तुम्ही जाऊन आलात की आम्ही जाऊ. असं म्हणतो व्हय? बरं काय रे? हा जाऊया जाऊया. पण आता जेवाय चला. अरे त्याच्या मारी मी नेऊन तुझ्या. बर बर जाऊया. अरे पोरं चालली जत्रेला, मजा बा पोरांची. बाळू बाळू सांगतो तुला, नुसत्या आठवणीनं अंग गरम होतंय र. होणार होणार. अहो पण जत्रत गर्दीचा फायदा तुम्ही घेतलात का नाही? अंगाला अंग तुम्ही घासतात की हो. अरे पण सटकली की र लगे. जाऊ दे जाऊ दे. नुसत्या आठवणीनं अंगात झळा खेळतायत. घेणार घेणार. केवड्याचं कसं पिवळं धमक गणिस गणिस आहे बघ. घमघमणार मस्त. अंगाला कसं पिस जडल्यागत वाटतंय. नका बोलू नका बोलू. आमच्या अंगात कशा मुंग्या गेल्यासारखं वाटतं. अरे तुझ्या अंगात नुसत्या मुंग्या खेळतायत, माझ्या अंगाला वारूळ लागलाय वारूळ. काही करून ती लाभाय पाहिजे बघ. लावल लावल. काय तर तिनं फुकट. काय काळजी करू नका हो. आईच्यानं सांगतो तुला, मरेपर्यंत सोडणार नाही. मेल्यावर सुधीक मागा लागणार. हा भूतोन मागा लागणार. तुझा आहे दारू प्या. दारू घ्या. आज तुम्ही जत्रेला गेला होता म्हण. काय मागितलं काय देवीकडं? आणखीन काय मागणार? हेच अहो समद गोकुळ नांदतं इथं. हे असंच कडेपातूर जाऊ दे असं म्हणलं. बस. वय अहो पर एक कमी आहे की हो. कमी कंची. पण त्या तिसऱ्याच्या पाठीवर एक कन्यारत्न झालं असतं ना, रत्नावानी, म्हणजे छात झालं असतं. ती कशाला हो? अहो तुमच्या रूपाचा कोणीतरी वारसदार पाहिजे का नको? खरंच सांगतो, तुम्ही जत्रेवरनं आलात तेव्हा काय दिसत होता. 8 वर्षात आरसा बी पाहिला नाही मी. ते झाक केलं. काय अहो तुमचं रूप बघून ताडकीन तडकला असता त्यो. खरंच सांगतो, कुणाला सांगितलं लेकाल तर खरं वाटायचं नाही की तुम्ही 3 पोरांची आय आहे म्हणून. असं काय बोलता? आणि समजा दिसाचं कष्ट इसरायला लावता बघा. अहो पण तुम्ही काय मागितलं देवाला? आपलं हेच की, म्हणलं देवा ह्या 3 भावासनी एक भन दे. असं काय म्हणलं तुमचं देव? देव म्हणला म्हणजे तो देव म्हणला ही तुझी देवी तुझ्या समध्या इच्छा पुऱ्या करेल. असं म्हणलं वय तुमचा देव? अक्षी असं म्हणला आमचा देव. बराच आहे की देव.